मित्रांनो, बोलणार आहे तो विकास लवांडे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते यांना झालेली इलिगल अटक. तर मित्रांनो, अ, विकास लवांडे हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि त्यांनी वारकरी परंपरेमध्ये, संप्रदायामध्ये काही तथाकथित लोकांची घुसखोरी झालेली आहे असं म्हटलं होतं, विधान केलं होतं. तर त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यांना पोलिसांनी अटक केली. परंतु मित्रांनो, त्यांनी जे गुन्हे केलेच नाहीत ते ते गुन्हे त्यांच्यावरती लावले आणि दुसऱ्याच कोणाचे तरी गुन्हे त्यांच्या याच्यावरती लावून त्यांना अटक करण्यात आली. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर आपण बोललं पाहिजे मित्रांनो, कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे, आपल्याला देशात राहायचं आहे. कारण जो अन्याय सहन करतो तो तो अन्याय करतो असं म्हणणं भाग आहे आता. तर मग अन्याय सहन करू नका, तुम्ही व्यक्त व्हा आणि विकास लवांडे जे बोलले तर त्यांचं म्हणणं जरी चुकीचं असू शकतं, तर तुम्ही चर्चा करा त्यांच्याबरोबर. जे संग्राम बापू आहेत, कीर्तनकार, त्यांना चर्चेला बोलवायचं होतं, समोरासमोर बसून चर्चा करायची होती. तर त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. ही एक प्रकारची दादागिरी झाली मित्रांनो. तर विचारांचा विरोध विचारांनीच केला पाहिजे. तर हे माझं सांगणं आहे. सगळ्या तरुणाईंनी याचा विचार करा आणि व्यक्त व्हा. धन्यवाद.